नलिनी आज सासरी येऊन 4-5 दिवस झाले होते. हे 5 दिवस तर विधी आणि पूजा करण्यात कसे गेले हे तिला कळलेच नाही. आणि आता लग्नासाठी आलेले सर्व पाहुणे हे गेले होते. आता फक्त या घरातील सदस्य उरले होते. नलिनीच्या सासरच्या घरी फक्त 4 सदस्य होते. नलिनीचा नवरा आकाश व तिची नणंद प्रियांका व तिचे सासरे प्रदीपराव. तिच्या सासूबाई नीलमताई यांचे 12 वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यामुळे आजपासून तर नलिनीकडे संपूर्ण घर सांभाळण्याची जबाबदारी आली होती. तर रात्री सर्वांचे जेवण झाल्यावर नलिनी तिच्या खोलीत आली आणि ती टीव्ही पाहत लोळत होती. तेव्हा काही वेळाने तिचा पती आकाश खोलीमध्ये आला आणि त्याने आल्यावर टीव्ही बंद केला. नलिनी म्हणाली, तू टीव्ही बंद का केलास? माझी आवडती सिरियल चालू आहे, मला बघू दे. सिरियल संपली की मग बंद कर. तेवढ्यात आकाश म्हणाला की नलिनी, मला तुझ्यासोबत काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. आपल्या लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मला हे तुला सांगायचं होतं, पण मी विचार केला की घरातील सगळे पाहुणे गेल्यावर सांगेन असं वाटलं. नलिनी म्हणाली की बरं सांग, काय सांगायचं आहे तुला? आकाश नलिनीचा हातात घेत म्हणाला, नलिनी, तुला तर माहीतच आहे की आमची आई तर आम्हाला आमच्या लहानपणीच सोडून गेली आहे. आणि त्यामुळेच तुला तर माहीतच आहे की बाईशिवाय घर किती सुने सुने वाटते. मला आणि माझ्या लहान्या बहिणीला त्रास होऊ नये म्हणून बाबांनी तर दुसरे लग्नसुद्धा केलं नाही. त्यांनी आम्हाला खूप प्रेमाने वाढवलं आहे आणि आम्हाला आई आणि वडील दोघांचेही प्रेम दिलं आहे. तसंच आकाशची वेदना ही त्याच्या बोलण्यामधून स्पष्ट नलिनीला दिसत होती. तसेच नलिनीच्या कपाळाचे चुंबन घेत तो म्हणाला, नलिनी, तुला तुझ्या या प्रेमाने या घराला घरपण आणायचे आहे. या सर्व गोष्टी ऐकून नलिनीने तिचा नवरा आकाशला मिठी मारली आणि म्हणाली की आकाश, आजपासून तू कोणतीही चिंता करू नकोस. आणि आता माझाही या घरावर तेवढाच हक्क आहे जेवढा तुझा आहे. कारण असे म्हटले जाते की मुलीचे सासरच हे लग्नानंतर तिचे घर असते. मला हे माझे घर माझ्या मायेने प्रेमाने मला सजवायचे आहे. एवढेच नाही तर ते स्वर्गापेक्षा सुंदर बनवायचे आहे. नलिनीचे असे विचार ऐकून आकाशच्या मनातील जी भीती होती ती आता पूर्णपणे नाहीशी झाली होती. परंतु त्याला असे वाटत होते की नलिनीच्या येण्याने या बागेत काही खळबळ ओढायला नको. परंतु असं काहीच झालं नाही. परंतु त्याला आता खात्री पटली होती की त्याने योग्य जोडीदार हा निवडला आहे. सकाळ होताच नलिनीने घरातील सर्व लोकांना नाश्त्यासाठी बोलवले. तर आज नलिनीने नाश्त्यासाठी आलू पराठे बनवले होते. तिचे सासरे प्रदीपराव यांना आलू पराठे खूप आवडत असायचे. नाश्ता करून झाल्यावर त्यांनी नलिनीला आपल्या जवळ बोलावून घेतले. सुनबाई, इकडे ये आणि बस. आज तू माझं मन प्रसन्न केलंस. मला आलू पराठे आवडतात हे तुला कसं काय माहिती, हे मला आधी सांग. नलिनी हसत हसत म्हणाली, बाबा, मला आता या घरात राहायचं आहे. यामुळे सगळ्यांच्या आवडीनिवडी जाणून घ्यावं लागते तरच मी घरातल्या व्यक्तींशी व्यवस्थित काळजी कशी घेऊ शकेन. तिच्या या उत्तराने तर प्रदीपरावांना खूपच आनंद झाला. प्रदीपरावांनी आपल्या सुनेकडे एक लिफाफा दिला आणि तिला सांगितले की यामध्ये तुमच्या हनीमूनची तिकिटे आहेत आणि आता तुम्हा दोघांना गोव्याला हनीमूनसाठी जायचे आहे. आणि आता तू आणि आकाश फिरवून जाऊन या. नाही बाबा, आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. फिरण्यासाठी तर आम्हाला आता संपूर्ण आयुष्य पडलं आहे. प्रदीपराव म्हणाले. आकाशची आईसुद्धा सारखंच बोलायची. आम्ही सुद्धा आमच्या लग्नानंतर गोव्याला जाण्याचा विचार करत होतो. परंतु फिरायला जायच्या वेळी ती प्रत्येक वेळेस टाळत होती. म्हणून तर आम्ही कधीच गोव्याला जाऊ शकलो नाही. पण मी नाही गेलो म्हणून काय झालं? आता माझा मुलगा आणि सून नक्की जातील. माझं ऐका तुम्ही, नाही म्हणू नका. तेव्हा तिची नणंद प्रियांकाला म्हणाली, वहिनी, हे धर तिकीट. दादा आणि तुम्ही फिरून या. असे सासरे तुम्हाला कुठे सुद्धा सापडणार नाहीत. माझे बाबा खूप वेगळेच आहेत. तर सगळ्यांनी खूप आग्रह केल्यानंतर नलिनीने गोव्याला जायचे ठरवले. गोव्याची आमची 3 दिवसाची ट्रिप होती. नलिनी आणि आकाशने गोव्याला जाऊन खूप एन्जॉय केला. तर त्यांनी घरी परत येताना सासरे प्रदीपराव आणि नणंद प्रियांका यांच्यासाठी
काही खरेदी करून घेऊन आले तर नलिनीचे तिच्या सासऱ्यांसाठी हिमाचली कॅप आणि हिमाचली जॅकेट खरेदी केले होते आणि तिची नणंद प्रियांका तिच्यासाठी मेकअपचे भरपूर सामान खरेदी केले होते. आपल्या सुनेचे या घरावरचे प्रेम पाहून प्रदीपरावांना तिला आशीर्वाद दिला. माझ्या मुली, तू सदैव सुखी राहा. आजपासून या घरात माझ्यासाठी एक नाही तर 2 मुली आहेत. हे शब्द ऐकून तर नलिनी खूपच खुश झाली. सासरच्या घरात आपली सून मुलगी होणे ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आपल्या सुनेला मुलीचा दर्जा देण्यासाठी खूप गोष्टींचा त्याग करावा लागतो तरच सुनेला मुलीचा दर्जा मिळतो. नलिनीला त्याच्या कुटुंबाबद्दल प्रेम सन्मान पाहून आकाशला मनात खूप आनंद निर्माण झाला होता. नलिनीसारखी जीवनसाथी मिळाल्यामुळे आकाशला स्वतःचा स्वाभिमान वाटत होता. गोव्यावरून परत आल्यावर नलिनीला वाटले की तिची नणंद उदास आहे, म्हणून तिने तिला विचारले, काय झालं आहे, कशामुळे उदास आहे. तेव्हा खरं पाहिलं तर प्रियांकाने तिला उत्तर देणं टाळलं होतं. त्यावर प्रियांका म्हणाली की काही नाही वहिनी, मी ठीक आहे. नलिनी प्रियांकाला म्हणाली, मला चेहरे कसे वाचायचे ते मला माहीत आहे. कोण आनंदी आहे आणि कोण दुःखी आहे. मला सांग, काय झालं आहे. आतापासून मी फक्त तुझी वहिनीच नाही तर आई सुद्धा आहे. तुला काही अडचण असेल तर तू माझ्याजवळ मोकळ्या मनाने शेअर करू शकतेस. मी शक्य होईल तितकी तुला मदत करेन. प्रियांका तिच्या वहिनीला म्हणाली की आधी तुम्हाला वचन दे, ही गोष्ट कोणाला सांगणार नाही. नलिनी म्हणाली, हो, मी ही गोष्ट कोणाला सांगणार नाही. आत्ता मला सांग. तर प्रियांका म्हणाली की वहिनी, मला एक मुलगा आवडतो. तो आता माझ्यासोबत कॉलेजमध्ये शिकत आहे. त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी लागली आहे आणि आता त्याच्या घरच्यांना त्याचे लग्न करायचे आहे. आणि खरं तर या गोष्टीमुळेच मी खूप अस्वस्थ आहे. परंतु तो मुलगा आपल्या जातीचा नाही आणि म्हणून बाबा या लग्नासाठी तयार होतील असे मला वाटत नाही. तर नलिनी म्हणाली की आता तुझी वहिनी काय करते ते बघस. तर दुसऱ्या दिवशी सगळे नाश्ता करत होते. नाश्ता झाल्यावर आकाश हा ऑफिसला निघून गेला आणि त्यानंतर प्रियांका ही तिच्या खोलीमध्ये निघून गेली व नलिनी व तिचे सासरे प्रदीपराव तिथेच बसून राहिले. आणि हळूच ते आपल्या सासऱ्यांना म्हणू लागले की आपल्या आता प्रियांकाचं लग्नाचं बघावं लागेल. त्यावर प्रदीपराव म्हणाले की हो सुनबाई, तू बरोबर बोलत आहेस. तसंच मी पण एक चांगला मुलगा शोधत आहे. मला एखादा चांगला मुलगा भेटला की मी लगेचच प्रियांकाचं लग्न लावून देईन. तुझ्याही नजरेत एखादा चांगला मुलगा असेल तर मला सांग बाबा. तुमची काही हरकत नसेल तर मी काही तुम्हाला सांगू का. हो हो, नक्कीच सुनबाई, सांग ना. बाबा, आपल्या प्रियांकाला एक मुलगा आवडतो आणि त्यालाही प्रियांका खूप आवडते. परंतु एक अडचण अशी आहे की परंतु तो मुलगा आपल्या जातीचा नाही. अगं सुनबाई, हे तर कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही. कारण जर तो मुलगा आपल्या जातीचा असता आणि जर तो थोडाफार गरीब परिस्थितीचा असता तरीही मी प्रियांकाचं लग्न त्याच्याशी लावून दिलं असतं. तुमचा मुलगा आपल्या जातीचा नाही म्हणून मी प्रियांकाचं लग्न त्या मुलाशी करू शकत नाही. तर शेवटी समाजातच इज्जतच ही सर्व काही असते. गावातील लोक काय म्हणतील. माझ्याबद्दल म्हणतील की प्रदीपरावाने त्याच्या मुलीचे लग्न इतर जातीत लावून दिले. नाही सुनबाई, मी तुझी ही गोष्ट ऐकू शकत नाही. त्यामुळे मी तुम्हाला चेतावणी सुद्धा देतो की त्यामुळे मला सुद्धा तू जबरदस्ती करू नकोस. नलिनीला मात्र आता टेन्शन आले होते की ती विचारात पडली. आता नक्की काय करावे. तिला काही सुचत नसल्यामुळे ती तेथून उठून तिच्या खोलीमध्ये गेली. तर प्रियांका लगेच नलिनीच्या खोलीमध्ये गेली आणि नलिनीच्या खोलीत आली आणि नलिनीला विचारले, काय झालं वहिनी. की काय म्हणाले बाबा. नलिनीने प्रियांकाला धीर दिला आणि म्हणाली की तू काळजी करू नकोस. तुझं लग्न मोहितशीच होणार. म्हणूनच मी आज त्यासाठी तुझा भाऊ आकाश यांच्याशी संध्याकाळी बोलणार आहे. हो, बाबाजवळ बोलेन. काय माहीत, जर आकाश लगेच बाबांसोबत बोलला तर बाबा लग्नासाठी तयार होतील. पण वहिनी, दादाला हे सगळं पसंत नसेल तर. अगं वेडाबाई, तुझ्या भावाबद्दल मला माहीत आहे. तुझा दादा खूप मोकळ्या मनाचा माणूस आहे आणि तो जातीवादीच्या जाळ्यात अडकणार नाही.
संध्याकाळी जेव्हा आकाश घरी आला तेव्हा नलिनीने प्रियांकाच्या लग्नाबद्दल सांगितले. त्यावर आकाश म्हणाला की यात काय चुकीचं आहे, मुलगा कमवत आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघेही एकमेकांवर प्रेम करतात. आता दुनिया पुढे चालली आहे, आता कोणी जातभीत बघत नाही. मी लगेचच सकाळी बाबांसंगे बोलतो. सकाळी नाश्ता चहा टेबलावर आकाशने प्रदीपरावांना म्हणतो, बाबा आत्ताच्या जमान्यात जाती धर्मावर कोण विश्वास ठेवतं? मुलगा मुलगी एकमेकांना पसंत करत असतील तर आपली यामध्ये काहीच हरकत नसली पाहिजे. प्रदीपराव म्हणाले, तू मोठा भाऊ असून सुद्धा असं म्हणत आहेस? आता काय या जगात प्रेमच सर्व काही आहे का? जागतिक समाज आणि मोठ्या माणसांच्या मनाने काहीच फरक पडत नाही का? आपण उच्च कुटुंबातून आलो आहोत. आपल्याला जर या समाजातील लोकांनी या समाजातून वेगळे केले तर मग आपण काय करणार? तुला काहीही वाटत असेल तर मी अजिबात सुद्धा तयार नाही. तर प्रदीपरावांनी त्यांचा निर्णय सांगितला. तर इकडे नलिनी मात्र तिच्या सासऱ्यांच्या निर्णयाने नाराज झाली होती. कारण तिने वचन दिलं होतं की आपल्या नंदीला तिने तिच्या आवडीच्या मुलाशी तिचं लग्न लावून देईल. पण सगळ्यांचाच हट्ट कसा मोडेल ती याचा विचार करत होती. या घटनेनंतर आता प्रियांकालाही वाईट वाटू लागले होते. तसेही तिलाही आता लग्नाची आशा उरली नव्हती. जे घर नेहमी आनंदाने भरलेले होते ते आता शांत राहू लागले होते. समुद्रातील हालचाल काहीशी थांबल्यासारखे वाटत होते. समुद्र शांत झाला की वादळ नक्कीच येते आणि असेच काहीतरी नक्की घडले. अचानक एके दिवशी बाबांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. चांगली गोष्ट म्हणजे मोहित त्याच हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर म्हणून होता आणि आता बाबांची काळजी घेण्याची जबाबदारी त्याच्यावरच होती. जेव्हा त्याला कळले की प्रदीपराव हेच प्रियांकाचे बाबा आहेत तेव्हा त्याने इतर रुग्णापेक्षा त्यांची जास्त काळजी घेतली. तो त्यांच्या सेवेसाठी हॉस्पिटलमध्ये सदैव तत्पर असायचा. प्रदीपराव हे मोहितने केलेल्या सेवेमुळे खूप खुश होते. प्रदीपरावांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांचा मुलगा आकाशला विचारले की कंपाऊंडर कुठे आहे? त्याला फोन करून बोलावून घे, मला त्याला बोलायचे आहे. तसेच आकाशने जाऊन मोहितला फोन केला. मोहित भेटताच प्रदीपराव म्हणाले, बाळा तुला वेळ भेटेल का तेव्हा पण तो आमच्या घरी येत राहा. तरी पण आतापर्यंत प्रदीपरावांना मोहितविषयी काहीच माहीत नव्हते की हाच तोच मुलगा आहे की त्यांची मुलगी त्याच्यावर प्रेम करत आहे. पण आता अधूनमधून मोहित हा प्रियांकाच्या घरी येऊ लागला होता. मोहित हा प्रदीपरावांचा अगदी जवळचा मित्र बनला होता. म्हणून आज प्रदीपरावांनी मोहितला रविवारी त्यांच्या घरी नाश्त्यासाठी बोलावले होते. तेव्हा प्रदीपराव मोहितला म्हणाले की बाळा तू लग्न का करत नाहीस? म्हणजे तुझ्या स्वयंपाकाचा तरी प्रश्न मिटेल. तू खूप चांगला मुलगा आहे, स्वभाव हे चांगला आहे. तुझ्यासारखा मुलाला आमच्यासारखे कोणीही मुलगी देऊ शकेल. तेवढ्यात मोहित म्हणाला की बाबा हीच तर अडचण आहे. मला आवडणाऱ्या मुलीच्या वडिलांना मी अजिबात आवडत नाही. तर त्यावेळेस प्रदीपराव मोहितला म्हणाले की तू मला त्या मुलीच्या वडिलांकडे घेऊन चल, म्हणजे मी तुमच्या दोघांविषयी बोलेन. तर मोहित हा नाश्ता झाल्यावर त्याच्या घरी गेला. नलिनीने चांगली संधी पाहून हा षटकार तिने मारला. नलिनी म्हणाली की बाबा जर आपण आपल्या प्रियांकाचे लग्न मोहितशी लावून दिले तर काय होईल? परंतु प्रदीपराव म्हणाले की त्याला तर दुसरी मुलगी आवडत आहे. असं असताना तो आपल्या प्रियांकाशी कसं लग्न करेल? बाबा जरी मोहित या लग्नाला तयार झाला तरी तो आपल्या जातीचा नाही, परंतु तो कोणत्या जातीचा आहे हे मला माहीत नाही. तेव्हा प्रदीपराव म्हणाले, सुनबाई आता तो काळ गेला. आंतरजातीय विवाहाच्या विरोधात होते. प्रदीपराव म्हणाले, जर मुलगा चांगला असेल तर लग्न करण्यात काही हरकत नाही. नलिनीला तर बाबांकडून हेच बोलणे ऐकायचे होते. त्यामुळे ते खूप उत्साहित होऊन बाबांना म्हणाले, बाबा तुम्हाला जर वाईट वाटणार नसेल तर मी एक गोष्ट सांगू का? होय सुनबाई सांग. मोहित हा तोच मुलगा आहे ज्याच्याविषयी मी तुम्हाला काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. आपल्या प्रियांकाच्या नात्याबद्दल हे ऐकून प्रदीपरावांना तर धक्काच बसला.
ते थोड्या वेळ शांत बसून विचार करू लागले. ते म्हणाले, ठीक आहे, मग यासाठी वाट कसली बघताय? लवकरात लवकर त्यांच्या आई वडिलांशी बोलून त्यांच्या लग्नाची तारीख पक्की करा. मला तो मुलगा पसंत आहे. हे ऐकून नलिनी खूप खुश झाली आणि लगेचच जाऊन तिने आपली नणंद प्रियांकाला ही आनंदाची गोड बातमी सांगितली. तर काही दिवसांनी मोहित आणि प्रियांकाचे लग्न झाले आणि लग्न हे मोठ्या उत्साहात खूप मोठ्या थाटामाटात पार पडले. तर एका सुनेने अखेर हे सासूचे कर्तव्य पार पाडले. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.